रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वैशाखी अमावस्याबद्दल माहिती. वैशाखी अमावस्याचे महत्त्व व कथा आणि पितृदोषापासून या दिवशी मुक्ती कशी मिळवावी हे आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्या येथे प्रत्येक सण, उत्सव यामागे विशेष कथा परंपरा आहे. आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे माहितीचे हस्तांतरण होते, परंतु जेव्हा काही गोष्टीचा आगापिछा आपल्याला माहीत नसतो तेव्हा आपण आधार घेतो ग्रंथांचा. वैशाख अमावस्या बाबतीतही अधिक जाणून घेण्यासाठी ज्योती भास्कर जयंत साळगावकर लिखित धर्मबोध या ग्रंथाचा आधार घेतला आहे. त्यात ते लिहितात, वनवास संपवून पांडव परत आले ते याच दिवशी असे मानून या दिवशी काही प्रतिकात्मक विधी केला जातो. परतत असताना द्रौपदीसह पाचही पांडव गावाच्या वेशीजवळच्या एका डेरेदार लिंबाच्या झाडाखाली विसाव्यासाठी थांबले. म्हणून विशेष करून मराठवाड्यामध्ये या दिवशी सकाळीच प्रत्येकजण आपल्या घराजवळ अंगणातील एक कोपरा सजवतात आणि आसपास कडुलिंबाचे झाड असेल तर त्याच्या खाली प्रथम कोपऱ्याची जागा झाडून पुसून स्वच्छ करतात. तिथे कडुलिंबाच्या पानांची सुंदर मऊ बैठक तयार करतात. त्याच्यावर 5 पांडव आणि द्रौपदी म्हणून चुना लावलेले 6 छोटे दगड ठेवतात. नंतर द्रौपदीला हळद कुंकू फुले वाहून तिच्यासह सर्वांची पूजा करून नैवेद्य अर्पण करतात. महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील हा एक विशेष सण आहे. परंपरेने तो कुळाचार म्हणून जिव्हाळ्याने साजरा केला जातो. घरातील वस्तू आणि थोडासा वेळ एवढ्यानेच जर एवढी सुंदर परंपरा अबाधित राहिली असेल तर ती नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल. पूर्वी महाराष्ट्रात सर्वदूर दिवाळीच्या निमित्ताने मुले बाळे एकत्रितपणे घराच्या दारात मातीचे किल्ले बनवत असत. त्यांच्याशी साम्य असलेला हा सण एका आठवणीला उजाळा देणारी ही परंपरा आपण हे स्वीकारण्यास हरकत नाही. त्यामुळे संस्कृतीची मुळे अधिक बळकट होतील. पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीबद्दल कुतूहल वाटेल. ती पिढी देखील इतिहास जाणून घेण्यात उत्सुक होईल. एकूणच हा सण अनेक सांस्कृतिक भावनांनी जोडलेला असल्यामुळे या सणाला भाऊका अमावस्या असेही म्हटले जाते. वैशाख महिन्यात वैशाख अमावस्या येते. अनेक धार्मिक कारणामुळे हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मात या दिवशी लोक त्यांच्या पूर्वजांची पूजा करतात. चंद्र मावळत्या अवस्थेत असल्यामुळे लग्न, मंगळ कार्य व मुंडन यासारखे शुभ कार्य या दिवशी केली जात नाहीत. या दिवशी पवित्र गंगा स्नान, पितृपूजा, पितृतर्पण, पिंडदान, ब्राह्मणांना भोजन देणे यासारखे इतर धार्मिक कार्य केले जातात. यावर्षी वैशाख अमावस्या 7 मे रोजी आहे. मंगळवारी सकाळी 11:40 पासून सुरू होणार आहे. 8 मे रोजी 8:15 अमावस्या समाप्त होईल. उदय तिथीनुसार ही अमावस्या बुधवार 8 मे रोजी असेल. या दिवशी पितृदोषामुळे मुक्ती मिळू शकते. पितरांनाही मोक्ष मिळू शकतो. पितृदोषापासून मुक्त होण्याचे 2 सोपे मार्ग म्हणजे भागवत कथा ऐकणे व नारायणाची पूजा करणे. वैशाख अमावस्येला
भागवत कथा ऐकून त्यांच्या पितृदोषापासून सहज सुटका होऊ शकते. हिंदू धर्मातील विश्वासणारे लोक घरामध्ये चांगले ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आणि वाईट शक्ती किंवा भूतापासून मुक्त होण्यासाठी त्यांच्या घरी भागवत कथा किंवा गीता पाठाचे आयोजन करतात. भागवत कथा श्रवण करून इतर आणि भूतांपासून मोक्ष मिळू शकतो. पितृपक्षात श्रीमद भागवत कथा श्रवण करणे अधिक परिणामकारक असते असे मानले जाते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे नारायणाची पूजा. हिंदू धार्मिक मान्यतानुसार आस्तिकांना पितृदोषापासून मुक्ती मिळते. धार्मिक मान्यतानुसार मृत्यूनंतर शांती न मिळाल्यास पूर्वजांना त्रास होतो. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी भगवान विष्णू किंवा नारायणाची पूजा करावी. वैशाख अमावस्या दरम्यान हिंदू धर्मातील विश्वासणारे त्यांच्या पूर्वजांचे मार्गदर्शन घेतात आणि आशीर्वाद घेतात. वर्षातील हा काळ एखाद्या शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक शुद्धीसाठी सर्वोत्तम आहे. लोक सहसा त्यांच्या जीवनात चांगली ऊर्जा आणण्यासाठी कपडे आणि इतर वस्तू दान करतात. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.